रामकृष्ण मंडळी, तर चला आज आपण पाहूया 1 नोव्हेंबरचे निफ्टीचे ॲनालिसिस. त्याच्या आधी आपण 31 तारखेला काय ॲनालिसिस केले होतं मार्केटने आणि मार्केटने कशा प्रकारे मूव्ह दिला त्याचा थोडा अभ्यास करू. तर आपण काय सांगितलं तर 25,845 जी लेवल आहे त्या लेवलची जर मार्केट लिक्विडिटी घेत असेल तर मार्केट काय जाणार आहे, वर जाणार आहे. वर 2 लेवल दिले होते लिक्विडिटीच्या. पहिली लेवल होती 25,970. 25,970ची जर मार्केटने लिक्विडिटी स्वीप केली होती, जरी मार्केट वर गेलं, मार्केट काय करत होतं, लिक्विडिटी क्रिएट करत होतं, बरोबर आहे. मार्केटने लिक्विडिटी क्रिएट केली आणि 25,917च्या आसपास ज्यावेळेस क्लोजिंग दिले त्यावेळेस मार्केटने काय केलं, स्ट्रॉंग डाऊन साईडला मूव्ह दिला, बरोबर आहे. त्याच्यानंतर जर मार्केट आपण काय सांगितलं तर 25,845 ही जे सपोर्ट आहे हा जर ब्रेक करत असेल तर मार्केटला नेक्स्ट सपोर्ट कुठं होता 25,748, म्हणजे जवळजवळ 100 पॉईंटचा सपोर्ट होता मार्केटला. किती खाली 100 पॉईंट, बरोबर आहे. तर मार्केटने ज्यावेळेस 25,845ला ब्रेक केलं त्यावेळेस मार्केट आलं 25,748वर आलंय. पण मार्केट कसं आलं, एकदम स्लो 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 आलं, बरोबर आहे. तर हे आपलं कालचं ॲनालिसिस आहे. आणि ज्यावेळेस मार्केट 25,748वर आले त्यावेळेस इथं बघायला भेटलं तर मार्केट लिक्विडिटी स्वीप केली. मार्केट वर साईडला वरच्या साईडला जायला होतं, पण मार्केटने काय केलं, एक डाऊन साईडला आलं. म्हणजे मार्केटने इथं काय केलं, लिक्विडिटी क्रिएट केली, बरोबर आहे. तर ही लिक्विडिटी आता ह्याची लिक्विडिटी बघण्यासाठी आपण 1 नोव्हेंबरचं ॲनालिसिस पाहू. इथं मार्केटने लिक्विडिटी क्रिएट केलेली हे लक्षात ठेवा, बरोबर आहे. तर आता आपण 1 नोव्हेंबरचं ॲनालिसिस पाहू. मार्केट जर फ्लॅट ओपन झालं कुठं, त्या एरियाच्या आसपास मार्केट फ्लॅट ओपन झालं तर हे जे लेवल आहे 25,704, ही जी लेवल दिसते 25,704 ही ऑलरेडी वीक झालेली. त्यामुळे मार्केट काय करणार आहे, डाऊन साईडला जाऊ शकतं लिक्विडिटी घ्यायसाठी. 25,733 हा एक लिक्विडिटी सपोर्ट आहे मार्केटला, बरोबर. 25,633चा हा लिक्विडिटी घेण्यासाठी मार्केट डाऊन साईडला जाऊ शकतं उद्याच्या. जोपर्यंत मार्केट 25,800 ही जी लेवल दिसते 25,800 त्या लेवलच्या खाली आहे मार्केट, तोपर्यंत मार्केटचा आपला व्यू सरळ सरळ डाऊन साईडचाच राहणार आहे. अप साईडचा बुलिश व्यू घेऊच नका, बेरिश व्यू राहणार आहे आपला सरळ सरळ 25,800चे जोपर्यंत मार्केट खाली तोपर्यंत, बरोबर आहे. तर मार्केट जर फ्लॅट ओपन होत असेल तर मार्केटने इथं काय केलं होतं, ह्या लेवलच्या आसपास इथं मार्केटने लिक्विडिटी क्रिएट केली. ही इथं मार्केट उद्या ट्राय काय करू शकतं, मार्केट फ्लॅट ओपन होऊन सरळ सरळ 25,800च्या आसपास इथं येण्याचा ट्राय करू शकतं मार्केट, बरोबर आहे. लिक्विडिटी ह्या लेवलच्या लिक्विडिटी घेऊन मार्केट इथून डाऊन साईडला येऊ शकतं, इथून इथं नंतर हे 25,704 ऑलरेडी मार्केट वीक झालेली ती लेवल, म्हणून डायरेक्ट मार्केटला सपोर्ट पुढे दिसतोय 25,633वर. आणि 25,633 जर लिक्विडिटी तिथून जर मार्केट लिक्विडिटी सेव्ह करत असेल 25,633ची ह्याची या लेवलची जर मार्केट लिक्विडिटी सेव्ह करत असेल, मार्केटने इथं रेजिस्टन्स बनवला असेल किंवा इथं मार्केट लिक्विडिटी सेव्ह करून परत डाऊनला येऊ शकतं. इथून असं खाली सपोर्ट कितीवर आहे 25,593वर एक सपोर्ट आहे मार्केटला, बरोबर आहे. तर इथून परत मार्केट असं बुलिश साईडला बघायला भेटू शकतं उद्याच्याला. पण जोपर्यंत 25,800च्या खाली आहे मार्केट तोपर्यंत आपला व्यू हा सगळा डाऊन साईडचा राहणार आहे, हे एक लक्षात ठेवा. जर मार्केट 25,800च्या आसपास ओपन होते, बरोबर आहे, गॅप अप म्हणजे कसं हे, तर जर मार्केट 25,800च्या खाली थोडंसं गॅप अप ओपन झालं आणि अशी एक लॉंग वीक दिली 25,800ची लिक्विडिटी स्वीप केली तर इथून एक मार्केट डाऊन साईडला चांगल्या प्रकारे जाऊ शकतं. जर मार्केट 25,800च्या वर ओपन होत असेल, गॅप अप 25,800च्या वर ओपन होत असेल, इथं थोडंसं लय नाही थोडंसं, जर मार्केट ओपन होऊन पण मार्केट क्लोजिंग ह्याच्या खाली देत असेल 25,800 तर एक डाऊन साईडचा व्यू आपल्याला बघायला भेटू शकतो. परंतु जर मार्केट गॅप अप ओपन होऊन पण क्लोजिंग मात्र वरच असेल पहिल्या कॅन्डलची 25,800च्या वर, तर मग आपल्याला एक वरच्या साईडचा एक मूव बघायला भेटू शकतो मार्केटमध्ये, बरोबर आहे.
तर वरच्या साईडचा आपल्याला सपोर्ट कुठे आहे, रेजिस्टन्स कुठे आहे मार्केटला, तर पहिला रेजिस्टन्स आहे 25,923, बरोबर आहे, 25,923. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट रेजिस्टन्स आहे मार्केटचा आपला 26,68 हा एक रेजिस्टन्स आहे मार्केटला. पण मार्केट उद्या वर जर 25,800च्या वर जर आलं तर मार्केट 25,923 पर्यंत येऊ शकते, हे चान्स येते. सपोर्ट हल्ला, रेजिस्टन्स 25,823. उद्या तरी माझे चान्सेस म्हणजे माझा व्यू मार्केट बेरिसच राहणार आहे उद्याच्याला. हा झाला विषय गॅप अपचा. तर आपण थोडा गॅप डाऊनचा पण विचार करू थोडासा. जर मार्केट इथे ह्या एरियाच्या आसपास जर गॅप डाऊन ओपन होत असेल, बरोबर आहे, तर मार्केट काय करू शकतं, लो बनवलाय. मार्केट काय करणार, इथून थोडं जर वर येत असेल बरोबर आहे, तर इथे एक सपोर्ट येईल मार्केटला, रेजिस्टन्स येईल 25,727च्या आसपास. तिथे मार्केट रिजेक्शन घेऊन डाऊन साईडला जाऊ शकतं, बरोबर आहे. किंवा नाही तर मग डायरेक्ट सरळ जाऊन 25,593च्या आसपास सरळ डाऊन साईडला जाऊ शकतं. शक्यता डाऊन साईडला सरळ जाण्याची शक्यता कमी. मार्केट थोडंसं वर येऊन मग डाऊन साईडला जाऊ शकतं. हा झाला थोडासा गॅप डाऊनचा विषय. आणि जर मार्केट मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा, आपलं सरळ गणित आहे, मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा जर मार्केट गॅप किंवा गॅप डाऊन ओपन होत असेल, समजा गॅप डाऊन ओपन झालं, मार्केट काय करणार, सरळ जर वर येत असेल तर एक फिबोनाची लावा 0.618चा एरिया घ्या. मार्केट त्याला अटॅच करून थोडंसं सस्टेन करून मार्केट एक डाऊन साईडचा चांगला मूव देते. बऱ्याचदा बघायला भेटले मार्केटमध्ये, म्हणून सांगतोय मी तुम्हाला. आणि जर मार्केट मोर दॅन 100 पॉईंटपेक्षा जरी मार्केट गॅप ओपन होत असेल, 100 पॉईंटपेक्षा मार्केट गॅप ओपन होत असेल जास्त पाणी, तर मार्केट ट्राय करतं सरळ जर डाऊन येत असेल सरळ, मार्केट ट्राय काय करतं 0.618चा एरियाचा असतो त्या आसपास येऊन सस्टेन करण्याचा प्रयत्न करतं. तिथून मार्केट सरळ एक अपसाईडचा एक चांगला मूव देण्याचा ट्राय करतं. हे बरेच वेळा मार्केटमध्ये बघायला भेटलेलं आहे, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला ॲनालिसिस कसं वाटतं ते सांगत जा, कमेंट्स करत जा, आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करत जा. तुमचा थोडा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल धन्यवाद.